नेमकं पंढरपूरमध्ये लाखोंचा जनसमुदाय या ठिकाणी वारकरी तेथे पोहोचलेले आहेत आणि उद्याला जी आषाढी एकादशी या ठिकाणी जी आहे, जो भक्तगणांचा मेळा आहे, तो मेळा इथे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे। परंतु आज रात्री या ठिकाणी प्रवास या ठिकाणी आपण करतोय रात्रादीने पंढरपूरचा, आणि काही भाविक या ठिकाणी भेटलेले आहेत। सर, आपलं नाव? माझं नाव रामकृष्ण हरी, माझं नाव चंद्रकांत रामभाऊ गाजरे। अच्छा, कुठला? जालना। जालना। अच्छा, जालनावरून आहेत। पण सर, आपलं शिक्षण काय झालेलं? माझं शिक्षण 15वी झालेलं। अच्छा मित्रांनो, 15वी त्यांचं शिक्षण झालेलं आहे। बरं, आपला व्यवसाय वगैरे करता की नोकरी? पोलीस मध्ये सर। पोलीस मध्ये आहेत। बरं, काय सांगणार आज या ठिकाणी पोलीस मध्ये या ठिकाणी असून सुद्धा आपण या ठिकाणी धार्मिक आध्यात्मिक क्षेत्राकडे वळताय? मला विठ्ठलाने सद्बुद्धी दिली। मी 55व्या वर्षी पहिली वारी करत आहोत। अच्छा, पहिली वारी आहे? हा, मला पहिली वार सुट्टी भेटली, त्यामुळे मी जात आहे पंढरपूरला। अच्छा, हा। बरं, पोलीस मध्ये या ठिकाणी असंख्य पोलीस या ठिकाणी वारकऱ्यांच्या सोबत या ठिकाणी आहेत, त्यांच्या सिक्युरिटीसाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी जात आहेत। त्यांना एक चांगलं या ठिकाणी सुरक्षा मिळावी त्या माध्यमातून जात आहेत। असे अनेक या ठिकाणी नोकरी क्षेत्रातले या ठिकाणी मंडळी आहेत, ती या ठिकाणी धार्मिक आध्यात्मिक क्षेत्राकडे वळावी असं वाटतंय आपल्याला? धार्मिक मार्गाकडे वळायलाच पाहिजे मनुष्य, त्याशिवाय बुद्धी, सद्बुद्धी, शिक्षण, आरोग्य आणि जो समाजात विघातक व्यक्ती आहे तो परमार्थाकडे चालेल। आणि सद्बुद्धी देव त्याला, देव पांडुरंग त्याला सद्बुद्धी देव चांगल्या मार्गात जीवन जगण्याचा। सर, आपण हा जो संघर्ष या ठिकाणी नोकरी लागण्यासाठी जो केलेला आहे, एखादा अविस्मरणीय क्षण जीवनामधला काय सांगणार आमच्या दर्शकांसाठी? कारण की आज आपण आध्यात्मिक क्षेत्राकडे या ठिकाणी वळलाय। सर, मी फार गरिबीतून शिक्षण शिकलेलो आहे। मी 10 रुपये रोजाने काम करत होतो। मला नोकरी लागल्यानंतर मला असं वाटलं की माझ्या जीवनामध्ये मी कधीही खोटं काम केलेलं नाहीये, कोणाकडून 1 रुपया घेतलेला नाहीये। माझे मुलं, आज माझा एक मुलगा डॉक्टर होत आहे, तो नागपूरला आहे सध्या। मोठा मुलगा आता लागायचा राहिलेला आहे, तो MPSC करतोय। मला काय मागणी? पांडुरंगाकडे काय? पांडुरंगाकडे एकच मागणी आहे, शेतकऱ्यासाठी पाणी पडो, सद्बुद्धी देव आणि पीक पाण्याला भाव सरकारने देव त्यांच्या। आणि जे कर्मचारी आहेत, माझे जे पोलीस कर्मचारी आहे, ते विठ्ठलासारख्या संरक्षणाला तिथे उभे आहेत, पाण्या पावसात उभे आहेत, त्यांना बी सद्बुद्धी, आरोग्य सगळं देव। सर मित्रांनो, आपण बघतोय की आज पोलीस बांधवांकडे बघण्याचा या ठिकाणी दृष्टिकोन वेगळा आहे, परंतु असेही काही पोलीस बांधव आहेत की सर्वांच्या कल्याणासाठी आज या ठिकाणी ते रस्त्यावर उतरतायत आणि त्यांना सुद्धा सहकार्य करण्याची गरज आहे। आज सरांचे जे मुलं आहेत, पाल्य आहेत, ते पाल्य विविध दिशेने या ठिकाणी भरारी घेत आहेत। ते का घेत आहेत की कुठेतरी सरांचे सात्विक विचार असल्यामुळे, कुठेतरी या ठिकाणी पॉझिटिव्ह विचार असल्यामुळे आज ही प्रगती सरांच्या परिवारामध्ये बघायला मिळते। म्हणून आज आपण सात्विक राहणं आणि विचारसरणी चांगलं ठेवणं गरजेचं आहे। आणि आता थेट दाखवतोय आम्ही तुम्हाला पंढरपूर मधील क्षणचित्र।